साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी प्रशांत बनकरला पुण्यातून अटक। आरोपी पीएसआय गोपाल बदनेचं शेवटचं लोकेशन पंढरपूर असल्याची माहिती। फडणवीसांचं लक्ष पूर्ण राजकारणाकडे। असंवेदनशीलपणे गृह खात्याचा कारभार सुरू आहे। फलटण डॉक्टर महिलेच्या आत्महत्येनंतर संजय राऊतांची टीका। हे उद्धवजी ठाकरेंचं सरकार नाहीये तर देवाभाऊंचं कायद्याचं राज्य आहे। पालघरमध्ये साधू मारले तेव्हा का गप्प होता? नवनाथ वन यांचा राऊतांना सवाल। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात कोणीही खासदार असो किंवा त्यांचे पीए असो, सर्व आरोपी व्हावे। सगळे आरोपी फासावर लटकले पाहिजेत, सुरेश धस यांची मागणी। उपमुख्यमंत्री शिंदे दिल्ली दौऱ्यावर। शिंदे शहांना भेटणार। निधी मिळत नसल्यानं सेना आमदारांमध्ये नाराजी। भाजप नेत्यांच्या विरोधातील वक्तव्यासह गणेश नाईक केळकर यांच्या भूमिकेबाबत चर्चा करणार, सूत्रांची माहिती। मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून 150 प्लसचं टार्गेट। मुंबई पालिकेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपकडून आखणी। भाजप 150, शिंदे 120 तर राष्ट्रवादी 100 जागा जिंकतील। मग आम्हाला राजकीय संन्यास घ्यावा लागणार, राऊतांचा महायुतीला टोला। संजय राऊतांना केदारनाथ नाही, थेट हिमालयात राजकीय संन्यास घ्यावा लागेल। महायुतीचा झेंडा महापालिकेवर फडकणारच, नवनाथ वन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। भाजपमध्ये इन्कमिंग सुरू आहे, मात्र जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, नाहीतर जेवढ्या जोराने वाढले तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही। गडकरींनी कान टोचले। गडकरींच्या कान टोचण्याचा काही फायदा होतोय का पाहावं लागेल। भाजपमध्ये स्वतःचे फक्त 20%च लोक। संजय राऊतांची टीका। तर गडकरींचं मार्गदर्शन आमचं बळ, सोनियाची गुलामी तुमचं दुर्भाग्य, वन यांचा टोला। नांदेडमधील तरुणाला कर्नाटकात बेदम मारहाण। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। मारहाणीत 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू। विवाहित महिलेसोबतच्या प्रेमसंबंधांमधून मारहाण झाल्याची माहिती।